मनोज जरांगे हे मैदानात उतरले आहेत आणि महादेव मुंडेंना न्याय मिळवून देण्यासाठी जन आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय। यावेळी त्यांनी 1 ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करणार नाही असाही निर्णय घेतलाय आणि धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावरून ते भडकलेले पाहायला मिळाले। महादेव मुंडेचा जो खून झाला आणि त्यांचं जे ते रक्त च्या थारोळ्यात पडलेले महादेव भैया, ते झालेले वार आणि ते कार्यकर्ते सगळे याचे आहेत, म्हणून एखाद्या दिवशी एकही आरोपी आणखी अटक झाला नाही। म्हणजे तो किती चतुर खून करायला लावतो। संतोष भाई देशमुखांचा किती चतुर पद्धतीनं खून केला, तो कसा यशस्वी त्याच्यातून बाहेर पडतो। त्याला गर्व वाटत असेल एखाद्या वेळेस खून पचवतो। ते बापू आंधळेचा खून पचवला, असे शेकडो खून आहेत अशी माहिती मला आता मिळायला लागली की शेकडो खून आहेत त्यांनी ह्या 10-5 वर्षात केलेले। त्यावेळी एखाद्या दिवस अजितदादाला आणि त्या फडणवीस साहेबांना वाटलं असं की चांगला आहे, कळून देत नाही, मस्त खून करतो, अशी माणसं पाहिजेत आपल्यात। कारण गुंडाच्या जीवावर सत्ता आली पाहिजे, गोरगरीब जनतेला न्याय नाही मिळाला पाहिजे। ते महादेव मुंडेच्या पत्नी त्या ताई रात्रंदिवस वन लेकरं घेऊन इकडे तिकडे फिरतायत की माझा नवरा मारलाय कोणी। आता त्यांनी नाव घेतले सरळ सरळ, हे आरोपी आहेत। नाव घेतलेले असताना सुद्धा आरोपी अटक होत नाहीत। मग आता याला काय म्हणावं? या महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे का नाही, गृहमंत्री आहे का नाही या राज्याला, उपमुख्यमंत्री पालकमंत्री आहे का नाही या राज्याला, असा संदेश आता जायला लागलाय। त्याच्यात वरून भर म्हणून त्यांना वाटत असेल की द्या बक्षीस, याला चांगले खून करतोय, हो न्याय मिळून देत नाही, सख्या भाऊजाईला पण दिला पाहिजे, संतोष भाईलाही न्याय मिळू देत नाही। आतापर्यंत माया दाखवायची असती तर आतापर्यंत त्या कुटुंबाकडे गेले असते आणि सांगितलं पण असतं। कुणाचं मंत्रिपदाला त्यांना विरोध करायचे काहीच कारण नाही, पण त्यांनी त्या मुंडे कुटुंबाकडे जायला पाहिजे होतं की तुमचा जो माणसाचा खून झालाय तो माझाच भाऊ होता, मी सगळे आरोपी आजची आज अटक करायला लावतोय, मग ते माझ्या घरातले जरी असले तरी मी अटकच करायला लावी। जर तुम्ही आता त्याला 2 वर्ष होते तिकडे फिरकले सुद्धा नाहीत, त्या ताईच्या डोळ्याचे अश्रू सुद्धा पुसले नाहीत, इतका खून पचवलाय। जात नाही मनुष्याचा अर्थ काय होतो माहितीये का तुम्हाला? ज्या अर्थी माणूस जात नाही त्या अर्थी आपलेच लोक कुणीतरी त्या हत्याकांडात असतात म्हणून माणूस जात नसतो। आणि यांना किती दिवस ते गुंड सांभाळायचे, पण भाऊजाई सांभाळायचे नाही, किंवा आपले भाऊ सांभाळायचे नाहीत, किंवा जिल्ह्यातली जनता सांभाळायची नाही। हे क्रूरपणानं हत्या घडून आणल्या, म्हणून बक्षीस द्यायची असं मानावं लागेल ना मुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्याला आणि पालकमंत्री अजितदादांना मानावं लागेल की आणखीन आरोपी अटक होऊ देत नाहीत। त्यांना मानावं लागेल, त्यांना त्याच्यात आनंद वाटतोय। उलट त्यांची रेस लावली, मंत्रिपद पुन्हा पुन्हा त्यांनाच बहाल करायची, त्यांना त्याच्यात मोठेपण वाटतंय। त्याला मंत्रिपद देण्यात त्यांना मोठेपण वाटतंय, बक्षिसी देण्यात मोठेपण वाटतंय। पण महादेव भैया मुंडेंचे आरोपी पकडण्यात नाव घेतलेलं असतानाही त्या ताईला त्याच्यात त्यांना मोठेपण वाटत नाही, किंवा त्याच्यात ते तातडीनं पावलं उचलत नाहीत। मात्र इकडं मंत्रिपद देण्यात उचलतायत। त्यांचा तरी समाज कोणचा सुखी आहे? त्यांच्या तरी समाजाला कुठं आनंद होतोय? तुम्ही नुसते मंत्रीच व्हायला लागले, तुम्ही नुसते आमदार खासदारच व्हायला लागले समाजाच्या जीवावरती। समाजाचे माणसं मेलेत, त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही पुढे येत नाहीत। त्यांना काय आनंद व्यक्त करायचा तर करू द्या, घरातले माणसं मेलेले असून सुद्धा त्यांना मंत्रिपद घेऊन जेव्हा आनंद व्यक्त करायचा आहे तेव्हा करू द्या, त्यांना लक लाभ आहे। आम्ही खंबीर आहेत त्या ताईला न्याय देण्यासाठी, म्हणून मी घोषणा पण केली, आनंद व्यक्त नाही करायचा। 1 ऑगस्टला माझा वाढदिवस आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना सांगतो आपल्याला वाढदिवस साजरा नाही करायचा, कारण ती आपली ज्ञानेश्वरीताई मुंडे हेच कुटुंब आणि पूर्ण परळीतला समाज त्या तालुक्यातला दुःखात आहे। आपण पण वाढदिवस साजरा करून आनंद व्यक्त करायचा नाही, आपण त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभा राहायचं। 1 ऑगस्टला आपण महाराष्ट्रभर आनंद व्यक्त करायचा नाही, त्यांना मंत्रिपद घेऊन आनंद व्यक्त करू द्या। भाऊ मेलाय म्हणून मला मंत्रिपद मिळालं, अजितदादांनी मला बक्षीस दिली, फडणवीस साहेबांनी मला बक्षीस दिली, त्यांना काय आनंद व्यक्त करायचा करू द्या, आपण करायचा नाही। महाराष्ट्राची लेख येते, तिच्या पाठीशी आपण उभा राहायचं। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे वारंवार वादग्रस्त वक्तव्य करतात आहे आणि त्यामुळे मंगळवारपर्यंत त्यांचा राजीनामा होण्याची शक्यता आहे। अरे ते नुसतं वादग्रस्त वक्तव्य करते, हे माणसं मारून टाकायला लागले ना, कोणाला द्यायला लागले? मग कोणाचं काढून तुम्ही कोणाला द्यायला लागले? वक्तव्य करणारा तिथं चुकीचा जेव्हा समर्थन केलं नाही, आम्ही धन आंदोलन केले त्यांच्या विरोधात, समर्थनच नाही, पण वक्तव्य केलं म्हणून त्याला काढायचं, खून करणाराला द्यायचं। काय मुख्यमंत्री
काय पालकमंत्री बीडचे, इथं माणसं मारायला लागलेत. अहो तुम्ही घरातला माणूस मेल्यावर काय वेदना असतात ना, ज्याचे त्याला माहित असतं. ती बिचारीत काल ताई रास्ता रोको केला त्या लोकांनी, सासरनी आणि माहेरनी त्यांच्या. भर पावसात होते हो. तुम्ही साधी SIT नेमली, त्यांचं म्हणणं आहे त्याच्यात कुमाव साहेब आणि कोणतरी साबळे साहेब म्हणून द्या, काय अडचणी 1 मिनिटात देऊन टाकायची. आणि जर रक्ताचे फोटो पडलेत, मुख्यमंत्र्यांना अजितदादाला दोघाला माझं चॅलेंज आहे, फक्त फोटो बघून दाखवा तुम्ही. चला बघूनच दाखवा फक्त ते फोटो. डोळ्यात पण नाही आलं तर तिथून पुढं. अहो तुमच्या राज्यात असं घडतंय आणि तुम्ही मंत्रीपद वाटायला निघालात. मास्क घेऊन हिंडलेत 8 दिवस. म्हणजे कुणीतरी यांना सांगितलं कोणचा बंगला आहे की खून करा, आणि मग यांनी खून केला. पण दाखवायचं होतं त्याला, त्याने सांगितलंय मला मास्क दाखवा त्याच मारलाय म्हणून. मग ते उपस्थित नसल तिथं, मारल्याच्या नंतर ते उपस्थित नसल किंवा ते उपलब्ध होत नसल, तर 8 दिवस मास्क घेऊन हिंडले त्याला दाखवायला. कोण आहे हो? कोण उपलब्ध नव्हता? कोणाला मास्क बघायचं होतं? असं देशात कधी हत्या झाली का? मारून टाकतेत, अमकं करतात, तमकं करतात, इतकं क्रूर की ते मास्क घेऊन हिंडतेत. तुम्ही कोण मंत्री येते हो, कोण माजी मंत्री, त्याला ते मास्क बघायचं होतं? कोण येते हो बंगला? अजितदादाला आणि फडणवीस साहेब हे नाही कळत का? धडाधड ते रेट टाकून त्यांना लगेच उचलायचं. इथं गरीबाचे पोर नुसते आंदोलन करते तर केस करता तुम्ही त्यांच्यावर. आणि तुम्हाला एवढा मोठा खून झालेला तुम्हाला दिसत नाही. त्या मॅटरमध्ये आम्ही उडी घेतलेली. कसं काय आरोपी अटक करत नाही तुम्ही बघतो आता आम्ही सुद्धा. तुम्ही करा आनंद म्हणा मंत्रिपद घेऊन. मंत्रिपद यासाठी घ्यावा, मला महादेव मुंडेला न्याय द्यायचा आहे, मला संतोष भाईला न्याय द्यायचा आहे, पोलीस यंत्रणा ऐकत नाहीये म्हणून मला पाहिजे. तुम्हाला खून दाबायसाठी पाहिजे काय मंत्रिपद? आणि वाटणारे तुम्ही अजितदादा आणि फडणवीस साहेब. काय शोभतं तुम्हाला आणि काय राज्य करायला लागलात गोरगरिबा बरोबर. ही वागणूक. भापीत जाऊ नका बहुमताने आलंय म्हणून. काय एकदा जर जनता उसळले ना, बहुमत नाही फहुमत नाही, लोक जर रस्त्यावर आले ना गोट्याने आणि त्यांना